जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो विषय आहे 2019 मध्ये जी काही अनुसूचित जमातीची विशेष पदभरती मोहीम सुरू झाली होती. म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने ते आदेशित केलं होतं आणि त्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू होती. परंतु ती अद्याप झाली नाही. त्याची वस्तुस्थिती काय आहे तर त्या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात आज माहिती देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर युट्यूब चॅनलला माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी यामध्ये शालेय शिक्षण विभागामधल्या एकंदरीत किती जागा आहेत या त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करेन आणि असे किती विभाग आहेत की ज्यामध्ये त्या जागा आहेत. तर सुरुवातीला हा विषय काय आहे तो थोडक्यात मी सांगतो. एक 11 फेब्रुवारी 2025चं पत्र आहे आपल्याकडे की विषय आहे अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीबाबत. जे सामान्य प्रशासन विभाग मुंबई GADचे सेक्रेटरी आहेत गणेश पाटील यांनी हे पत्र निर्गमित केलेलं आहे आणि ती त्या विभागांकडून माहिती मागितलेली आहे. पण हा विषय काय आहे नेमक्यात तर हा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एकंदरीत सांगितला होता की जो सुप्रीम कोर्टामध्ये जगदीश बेहिरा केसचा जो निकाल लागला आणि बोगस आदिवासींना काढून त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींना अपॉइंट करा अशा पद्धतीने नियुक्ती भरती प्रक्रिया सुरू झाली. तलाठी, वनरक्षक, जे काही अधिसंख्य केलेली शिक्षकांची पदं होती ती भरण्यासाठी त्या ठिकाणी मोहीम सुरू झाली आणि यामध्ये सगळ्यात जास्त मला वाटतं 833 पदं ही 498 पदं ही शिक्षकांची भरलेली दिसत आहेत. तर हा विषय होता. पण नंतर मग ती प्रोसिजर आहे ती भरती पूर्ण होऊ शकली नाही आणि मग पुन्हा एकदा माननीय उच्च न्यायालय मुंबईच्या खंडपीठ नागपूरमध्ये ऑर्गनायझेशन फॉर राईट्स फॉर ट्रायबल यांनी एक रीट याचिका दाखल केली. त्याचा क्रमांक आहे 4706/2024. 2024ला ती याचिका दाखल केली आपल्या मुंबई बेंचच्या नागपूर खंडपीठामध्ये आणि त्यानंतर पुन्हा त्या विशेष पदभरती मोहिमेच्या अनुषंगाने गती निर्माण झाली. आता ते कोण आहे तर मी मागेही बोललो होतं की ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल ही जी अफ्रोड संघटना आहे ही अफ्रोड संघटना ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र मरसकोल्हे साहेबांची आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ती त्यांची बॉडी आहे ती काम अतिशय चांगल्या पद्धतीने करते आणि अजूनही तो त्यांनी मुद्दा लावून धरलेला आहे. स्वतः मरसकोल्हे साहेबांनी हा विषय पुन्हा एकदा नागपूर बेंचला पुन्हा दाखल केलेला आहे आणि पुन्हा हा विषय पुन्हा चर्चेला आलेला आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की या पदभरती संदर्भामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय आला होता. आपल्याला माहिती आहे की हा विषय त्यावेळेस गुलाबराव पाटील साहेबांनी तिथे वेगळ्या पद्धतीने नेला होता. पण तरीही त्यावेळेस आश्वासन क्रमांक 237ची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने ही माहिती कलेक्ट करायला लावली होती आणि ती सामान्य प्रशासन विभागाचे जे सेक्रेटरी आहेत गणेश पाटील यांनी सर्वच सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सर्व मंत्रालयामधील जे विभाग आहेत ज्या विभागांमध्ये अधिसंख्य पदं निर्माण झालेली आहेत त्या पदांच्या बाबतीत माहिती मागवलेली होती. आता यामध्ये तसं बघायला गेलं तर हा आकडा 12,500 आहे तो 50,000च्या वरती आहे अशा पद्धतीच्या जे काही डॉक्युमेंटरी आहे किंवा बातम्या आहेत त्या प्रकाशित होतात. पण गणेश पाटील जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या पत्रामध्ये असं उल्लेखित केलेलं आहे की यामध्ये सर्व प्रशासकीय विभागांकडून फेब्रुवारी 2023 पर्यंत म्हणजे जे काही पत्र त्यांनी मागे दिलं होतं म्हणजे 8 सप्टेंबर 2022ला राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या शिफारशीनुसार म्हणजे हे प्रकरण राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगापुढे गेलं होतं. तिथेही सुनावण्या झाल्या होत्या आणि तिथूनही आदेश केले होते माननीय आयोगाने आदेश केले होते आणि त्यानुसार त्यांनी फेब्रुवारी 2023 अखेर एक माहिती प्राप्त कलेक्ट केली होती. त्यामध्ये 6,860 पदं ही अधिसंख्य करण्यात आलेली होती. पैकी 1,343 पदं ही भरलेली आहेत असं त्यांनी या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. गणेश पाटील हे जे सेक्रेटरी आहे सामान्य प्रशासन विभागाचे त्यांनी. आता यामध्ये थोडक्यात कुठल्या कुठल्या विभागांनी माहिती दिलेली आहे म्हणजे 6,860 जे काही रिक्त जागा केलेल्या आहेत अधिसंख्य म्हणजे बोगस आदिवासींना काढून त्यांना अधिसंख्य करून खऱ्या आदिवासींच्या ज्या जागा रिक्त केल्या त्या 6,860 पैकी भरलेली पदं आहेत 1,343. आता त्यामध्ये कुठले कुठले विभाग आहेत तर कृषी विभाग आहे, टॅक्स आहे, ऊर्जा विभाग आहे, वित्त विभाग आहे, अन्न व प्रशासन विभाग आहे, GAD सामान्य प्रशासन, उच्च व तंत्रज्ञान विभाग, गृहनिर्माण, उद्योग विभाग आहे, न्याय व विधी विभाग आहे, मराठी भाषा विभाग आहे, नियोजन, आरोग्य विभाग, ग्रामीण, महसूल विभाग, शालेय शिक्षण विभाग, त्यानंतर वाहतूक, पाणी पुरवठा विभाग, स्किल डेव्हलपमेंटचा विभाग,
पर्यावरण विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आहे, महिला बाल कल्याण विकास विभाग आहे आणि शहरी विकास, ग्रामीण विकास या बाबतीमध्ये अशी एवढ्या सगळ्या विभागांची अधिसंख्य करण्यात आलेली जी काही पदं आहेत ती पदं या ठिकाणी त्यांनी 6,860 मध्ये नमूद केलेली आहेत. आता ती जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचं एक आपण फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊ तर प्राथमिक शिक्षकांची म्हणजे शालेय शिक्षण विभाग मध्ये प्राथमिक शिक्षकांची पदं अधिसंख्य करण्यात आलेली संख्या आहे 1331 आणि भरलेली पदं दाखवलेली आहेत त्यांनी 498 पैकी 833 पदं ही आजही रिक्त आहेत असं त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. म्हटलं गेलं म्हणण्यापेक्षा ती आकडेवारीच आहे त्या ठिकाणी. तर म्हणजे शालेय शिक्षण विभाग म्हणण्यापेक्षा आपण ग्राम विकास विभाग म्हणू की ग्राम विकास विभागाच्या अंडरमध्ये जे शिक्षक येतात ते किती अधिसंख्य केलेले आहेत ती थोडक्यात तुम्हाला मी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. आता यामध्ये आपण कोणत्या कोणत्या विभागांची काय काय पोझिशन आहे म्हणजे किती पदं भरली आहेत आणि किती पदं भरणं बाकी आहे. वॉटर सप्लाय ची म्हणजे ते वॉटर सप्लायचं जे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये काय आहे सगळ्यात जास्त पदं मला वाटतं रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आहेत. रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे महसूल विभागामध्ये जास्त पदं त्या ठिकाणी खाली आहेत. स्किल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा पदं खाली आहेत. त्यानंतर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट शालेय शिक्षण विभागामध्ये जर आपण बघितलं तर क्रीडा अधिकारी एक पद रिक्त दाखवते, वरिष्ठ लिपिकाचं एक पद दाखवते आणि शिपायाचं एक पद म्हणजे 3 लोक अधिसंख्य करण्यात आलेली आहेत. आणि ग्रामविकास विभागाची जी मी आकडेवारी सांगितली त्यानुसार आपण जर बघितलं तर औषध निर्माण अधिकारी आहे, आरोग्य सेवक आहेत, पशुधन पर्यवेक्षक आहेत, ग्रामसेवक आहेत, उपशिक्षक आहे, शाखा अभियंता आहे, कनिष्ठ सहाय्यक आहेत, आरोग्य सेवक पुरुष महिला, त्यानंतर त्या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, त्यानंतर आरोग्य सेविका परिचारिका, सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही पदं खाली आहेत. ग्रामविकास अधिकारी आहेत, ते अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे बांधकाम विभागाशी निगडीत आहेत. आरोग्य सेवकांची 40% ते आहेत पदं, 50% त्या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, कृषी अधिकारी आहेत, विस्तार अधिकारी सांख्यिकीचे आहेत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आहेत आणि एकंदरीत विस्तार अधिकारी पंचायत लेखा अशी तत्सम पदं या ठिकाणी खाली आहेत. तर ती नेमकी माहिती आहे ती आपण या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी जी काही माहिती आहे ती माहिती आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. आता ती माहिती जी मागवली होती ती माहिती शासन निर्णय 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या किती होती आणि त्यापैकी रिक्त झालेली आणि भरलेली अशी एकंदरीत ती माहिती जे GADचे सेक्रेटरी आहेत गणेश पाटील यांनी त्या ठिकाणी मागवली होती. आता तो एक थोडक्यात आपण आलेख बघू की यामध्ये कृषी उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी आणि यामध्ये बघा की या ठिकाणी कॉलम नंबर 4 मध्ये अधिसंख्य पदांची संख्या आणि कॉलम 5 मध्ये म्हणजे रकाना क्रमांक 4 पैकी म्हणजे अधिसंख्य केलेल्या पदांपैकी भरण्यात आलेली पदं किती आणि शेवटचा कॉलम आहे की उपविभागीय म्हणजे कृषी आयुक्तालय व अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालये जे आहेत त्यांमध्ये रिक्त असलेली पदं या ठिकाणी दाखवलेली आहेत. म्हणजे यामध्ये सगळ्यात जास्त खाली पदं आहेत ती मला वाटतं शिपाई रखवालदार यांची आहेत जी कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ येतात. त्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील 2 नंबरची पदं आहेत म्हणजे सहाय्यक निबंधक, विशेष लेखापरीक्षक अधिकारी वगैरे श्रेणी 1, 2 त्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट पदं आहेत उपलेखा परीक्षकांची आहेत आणि त्या खालोखाल मुख्य लिपिक सहकार अधिकारी यांचे आहेत. आणि त्यानंतर आहेत एनर्जी विभाग, ऊर्जा विभाग, त्यामध्ये सिनियर इंजिनियर आहे, सेक्शनल इंजिनियर आहे, हेड क्लर्क आहेत, सिनियर क्लर्क आहे, पिऊन आहेत, मुख्य अभियंता आहेत, अशी पदं खाली आहेत. मला वाटतं एनर्जी डिपार्टमेंट मधली सगळ्यात जास्त पदं खाली आहेत की काय. यामध्ये तंत्रज्ञ 3, 1, 2 अशा पद्धतीने पदं खाली आहेत. आणि शेवटी जो उपविभाग आहे त्या उपविभागामध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या विभागामध्ये ती पदं खाली आहेत ती एकंदरीत यामध्ये दिलेली आहेत. प्रिन्सिपल टेक्निशियन ची 42 पदं खाली आहेत. त्यानंतर सगळ्यात जास्त टेक्निशियनची पदं आहेत म्हणजे 65 पदं आणि त्याच्या अगोदर सिनियर टेक्निशियनची 71 पदं खाली आहेत. तर ही एनर्जी विभागातली पदं आहेत, पदसंख्या आहे. आणि राज्यकर निरीक्षकांची मोस्टली वस्तू व सेवा विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा तर त्यामध्ये राज्यकर उपायुक्ताची 1 पद खाली आहे. त्यानंतर राज्यकर सहाय्यक आयुक्ताची 3 पदं आहेत, राज्यकर अधिकाऱ्यांची 4, राज्यकर निरीक्षकांची सुद्धा 43 पदं खाली म्हणजे एवढे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर फायनान्स विभाग जो आहे त्याचमध्ये हे वस्तू व सेवा कर विभाग येतो. यामध्ये
सहसंचालकांची म्हणजे 100% पदोन्नतीचा कोटा आहे त्याच्यातलं पद खाली म्हणजे हे एक सगळं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर जे काही फूड अँड सप्लाय विभाग आहे त्याची पदं खाली आहेत. जीएडीची सामान्य प्रशासन विभाग असेल त्यामध्ये आपण बघूया की जीएडी मध्ये अंडर सेक्रेटरी म्हणजे उपसचिवांची 5, डेस्क ऑफिसर म्हणजे कक्ष अधिकाऱ्यांची 5, असिस्टंट सेक्शन ऑफिसर तर त्याला जो काही कक्ष अधिकारी असतो त्याला 18 पद आहेत, पण पैकी त्याच्यामधली 16 भरलेले आहेत असं ते एकंदरीत दाखवत आहेत. त्यानंतर आपण उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आहे त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 1 पदं खाली आहेत वगैरे आपण बघू. हाऊसिंग डिपार्टमेंट आहे, होम डिपार्टमेंट आहे. होम डिपार्टमेंटमध्ये कुठली कुठली पदं आहेत तीही यामध्ये दिलेली आहेत की सशस्त्र पोलीस निरीक्षकांची आहेत 2, सशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांची 24 आणि सगळ्यात हायेस्ट महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची 1075 पदं खाली आहेत. म्हणजे खाली म्हणण्यापेक्षा बोगस आदिवासींनी बळकावली होती आणि तिथे एकही पद भरलेलं नाही. तर त्यानंतर पोलीस शिपायांची 320 पदं ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या अंडरमध्ये येतात. ती पदं खाली आहेत. ज्यामुळे गृह विभाग पण खूप टॉप लेवलचा विभाग आहे की ज्यामध्ये पदं खाली आहेत. चालकांची पदं खाली आहेत, वाहकांची पदं खाली आहेत. तर याही म्हणजे माझा सांगायचा उद्देश आहे की अनुसूचित जमातीची जी काही विशेष पदभरती होती त्याकडे बऱ्याच उमेदवारांचं लक्ष नाहीये आणि ह्या जर जागा आल्या तर आपल्या बऱ्याचशा उमेदवारांचं या ठिकाणी काम होईल आणि काम झालं तर या ठिकाणी जॉब सिक्युरिटी त्यांना मिळेल. त्यानंतर लॉ अँड ज्युडिशरीचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये पदं खाली आहेत. मराठी भाषा डिपार्टमेंटमध्ये अजून त्यामध्ये काही पदं खाली नाहीत. मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये पदं खाली आहेत. जवळजवळ वैद्यकीय शिक्षण 97 आता त्यामध्ये त्यांनी हे काय दिलेलं नाही की कुठल्या पोस्टसाठी ते आहे. आता आपण जरा असं जाऊया थोडक्यात ही माहिती बघतोय. आपण जाऊया सगळ्यात मोठं डिपार्टमेंट ज्यामध्ये जागा खाली आहेत ते म्हणजे आहे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, ग्राम विकास विभाग. ग्राम विकास विभागामध्ये औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, उपशिक्षक म्हणजे आपण बघा की उपशिक्षकांची 127 पदं दाखवलीत अधिसंख्य केलेली आणि त्यापैकी एकही पद भरलेलं नाही. परत खाली प्राथमिक शिक्षण म्हणजे तेच 14 आहेत, 14 भरलेले आहेत. त्यानंतर आपण अजून खाली बघा की प्राथमिक शिक्षकांची 4 पदं खाली आहेत, 3 भरलेली दाखवले आहेत. सगळ्यात हायेस्ट जे आहेत की शिक्षण सेवक कंत्राटीची 18 पदं आहेत, 9 भरलेली आहेत आणि खालती अजून थोडंसं खाली बघूया. प्राथमिक शिक्षकांची 74 पदं या ठिकाणी दाखवलीत, परंतु 48 भरलेले आहेत त्यापैकी. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पदांची संख्या आहे त्यामुळे आपल्याला ही पदं भरली म्हणजे सहाय्यक शिक्षकांची इथं बघा की 151 पदं अधिसंख्य केलेली आहेत, पैकी 26च भरलेले आहेत. एक चांगल्या पोस्टची पदं आहेत. आता सहाय्यक अध्यापक मराठी माध्यमाची 172 पदं भरलेलीच नाहीत. तर ही एकंदरीत शालेय शिक्षण विभाग, ग्राम विकास विभागाची वस्तुस्थिती आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट सुद्धा या ठिकाणी तलाठी 141 पदं ही सर्कल ऑफिसर तलाठी, आवक कारकून, महसूल सहाय्यक पैकी 36 पदं भरलेली आहेत. तहसीलदारांची 3 पदं खाली आहेत, 3 भरलेले आहेत. डेप्युटी कलेक्टरची 5 पदं खाली होती म्हणजे अधिसंख्य केलेली होती, 5ही भरली. असं एकंदरीत ऍडिशनल कलेक्टरचं 1 पद अधिसंख्य केलं होतं, भरलेलं आहे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. तर ही वस्तुस्थिती आहे की ती आपल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जी डॉक्टर ॲडव्होकेट राजेंद्र मरसकोले साहेबांच्या माध्यमातून म्हणजे अफ्रोड संघटनेच्या माध्यमातून जी काही नागपूर बेंचला याचिका त्या ठिकाणी टाकलेली आहे त्या याचिकेच्या संलग्नमध्ये ही माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स फॉर ट्रायबल यांनी दाखल केलेली जी रीट याचिका आहे या रीट याचिकेकडे सुद्धा आपलं लक्ष आहे आणि या रीट याचिकेच्या अनुषंगाने आपल्याला शासनाच्या माध्यमातून ही पदं कशा पद्धतीने भरली जातील यासाठी अफ्रोड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र मरसकोले साहेब प्रयत्न करतायत. त्यांनाही त्या ठिकाणी सहकार्य करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून ही जी अधिसंख्य करण्यात आलेली पदं आहेत ती पदं या ठिकाणी भरली जातील. ही पदं याचा अर्थ हा आपला अनुशेष आहे आणि हा अनुशेष बाबतीत कुठेही याचिका नाही. त्यामुळे ही पदं लवकर भरली जातील या पदांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे जी काही अफ्रोड संघटनेने याचिका दाखल केलेली आहे त्याहीकडे आपलं लक्ष असेल आणि जी काही माहिती आपल्याला मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती कळली असेल. नाही कळली असेल तर त्या ठिकाणी मला संपर्क करा आणि ज्या कोणाला अफ्रोड संघटनेच्या माध्यमातून या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे की ही पदं भरली जावीत म्हणून अफ्रोड संघटनेच्या
कुणाला पदाधिकाऱ्यांकडून माहिती काढून घ्यायची असेल किंवा त्यांना विचारायचं असेल तर मला सांगा. मी तुम्हाला ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र मरसकोले साहेबांचा नंबर देईन, त्यांच्याशी बोलून घ्यावं. धन्यवाद. जोहार. Audio Jungle.